नमस्कार शेतकरी मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, की खरीप विमा भरपाई जानेवारीतच मिळणार आहे असं कृषी विभागाकडून माहिती आलेली आहे. तर याविषयी सर्व माहिती आपण खरीप पीक विम्याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पीक विम्याविषयी सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवर मिळून जातील. तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या की खरीप विमा भरपाई जी आहे ती जानेवारीतच मिळणार असं कृषी विभागानं माहिती दिलेली आहे. तर त्यात स्पष्ट म्हणलेलं आहे की खरीप 2025मधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आणि पीक कापणी प्रयोग जे आहेत आणि तांत्रिक उत्पादकीची माहिती राज्याने केंद्र सरकारला दिलेली आहे. आणि केंद्राच्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून जानेवारी महिन्यातच सोयाबीनसह प्रमुख पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळेल. परंतु कापूस आणि तुरीच्या विम्यासाठी एप्रिल उजाडू शकतो, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगितली होती की पीक कापणी प्रयोग जवळजवळ 9,000 राहिलेले आहेत. परंतु कृषी विभागाकडूनच्या सूत्रांनी सांगितलेलं आहे की पीक कापणी प्रयोग आता कंप्लीट झालेले आहेत आणि जानेवारी एंडपर्यंत किंवा फेब्रुवारी स्टार्टिंगला तुम्हाला खरीप पीक विमा मिळू शकतो. आता राहिला विषय की हेक्टरी 17,500 जे सरकारनं जाहीर केले होते खरीप पीक विमा मिळायचं, तर त्यात मिळणार का असं स्पष्ट त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. तर त्यात अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये भरपाई विमा मिळेल. परंतु असे सांगितले होते, पण कापणी प्रयोगातून आलेले उत्पादन पाहता शेतकऱ्यांना एवढी भरपाई मिळण्याची शक्यता दिसत नाही. म्हणजे शेतकरी मित्रांनो, जे की पीक कापणी प्रयोग झालेले आहेत, तर त्या पीक कापणी प्रयोगानुसार जर पाहायला गेलं तर 17,500 हे निव्वळ थोटांड, म्हणजेच शेतकऱ्यांना सरकारनं फसवल्यासारखं झालेलं आहे की हे हेक्टरी 17,500 मिळणार नाहीत हे स्पष्ट झालेले आहे. कारण की पीक कापणी प्रयोगात तसे रिझल्ट आलेले आहेत. आणि काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक पातळीवर मोठे नुकसान झाले आहे असले तरी यंदा वैयक्तिक पंचनामे झालेले नाहीत. आणि ज्यांचे जे खूपच नुकसान झालेले आहे 100%, अशा शेतकऱ्यांनासुद्धा 17,500 मिळणार नाहीत हे स्पष्ट झालेलं आहे. आणि मंडळ पातळीवर पीक कापणी प्रयोग होऊन मंडळ पातळीवर नुकसानीची पातळी ठरणार आहे आणि त्यानुसार भरपाई मिळणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिलेले विमा भरपाईचे आश्वासन फोल ठरण्याची चिन्हे आहेत. जसं की शेतकरी मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तुम्हाला 17,500 हेक्टरी मिळणार नाहीत हे स्पष्ट आहे. कारण की मंडळानुसार पीक कापणी प्रयोग होणार आहेत आणि त्या मंडळाच्या पीक कापणी प्रयोगाच्या जे रिझल्ट येणार आहेत पीक कापणीचे, त्या रिझल्टनुसारच तुम्हाला हेक्टरी पैसे ऑल ओव्हर मिळणार आहेत. जसं की तुमचं नुकसान 100% झालं असेल किंवा 0% झालं असेल, पण पीक कापणी प्रयोगानुसारच तुमचं नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार आहे. आणि जसं की देवेंद्र फडणवीस यांनी ह्या वर्षी नवीनच पीक कापणी प्रयोगानुसार ठरवलेला होता पीक विमा, तो आता ह्या वर्षी लागू करण्यात आला होता आणि त्यानुसारच पीक विमा मिळणार आहे. जसं की दिलेली माहिती समजली असेल व्हिडिओला लाईक करा. अजून जर कोणाला काय अडचण जर येत असेल, खाली अजून कुठली माहिती पाहिजे असेल तर खाली व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.